नमस्कार मंडळी, आज आपण पप्पांसाठी उकडीचे मोदक बनवणार आहे. त्यासाठी कढईत 1 चमचा तूप, ओलं नारळ हे टाकून मिक्स केलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचा वापर करणार आहे. तुम्ही कितपत गोड खाता तितकंच तुम्ही गुळाचा वापर करणार आहे. गूळ टाकून मिक्स करून घेऊया. त्यानंतर वेलची पावडर हे सुद्धा टाकून मिक्स करून घेऊया आणि थंड करायला आपण सारण ठेवणार आहे. 1 वाटी तांदळाची पिठी, 1 वाटी पाणी आपण गरम करायला ठेवले आहे. त्यात तूप, दूध, मीठ हे टाकून आपण उकळत्या पाण्यात पिठी टाकणार आहे आणि एकजीव करून घेणार आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. पिठीची गाठी होऊ नये म्हणून आपण पटापट हलवून घ्यायचं आहे. छान असं हलवून झाल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिट पिठीला झाकण लावून ठेवायचं आहे. छान अशी वाफ बसलेली आहे. त्यानंतर आपण ताटात काढून घेऊया. पीठ गरम असतानाच आपण चांगलं ह्याला मळून घ्यायचं आहे. आता थोडंसं हाताला पाणी लावून पीठ छान मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे. नाहीतरी मोदकाला वाफून घेताना मोदकाचे चिरा पडतात. त्यासाठी पीठ एकदम मस्त मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे. पिठीचा गोळा घेतला, तो गोल करून मोदकाच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो एकदम छान असं आतमध्ये दाबून घ्यायचं. त्यानंतर आपण सारण भरून घेणार आहे. सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. त्यानंतर पिठाचा छोटासा थर वरती लावायचा आहे आणि दाबून घ्यायचा आहे. छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. अलगदपणे आपण साचा असं उघडून घेऊया आणि पहा, छान असा मोदक तयार झालेला आहे.